तुकाराम मुंढे यांची बदली करू नये, संविधान संरक्षण समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। धुळे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर अन्न व औषध भेसळ, गुटखा विक्री आणि अवैध व्यवसायांविरोधात राबविलेल्या धडक कारवाईमुळे जनतेचा त्यांच्यावर विश्वास निर्माण झाला असून अशा कार्यक्षम आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांची बदली करू नये, अशी मागणी संविधान संरक्षण समिती, जिल्हा धुळे यांच्या वतीने करण्यात आली आहे। समितीचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब हरिश्चंद्र लोंढे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले। हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठविण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध भेसळ, गुटखा माफिया आणि विविध अवैध व्यवसायांविरोधात प्रभावी कारवाई करून जनतेच्या आरोग्याचे संरक्षण केले आहे। त्यांच्या कामकाजामुळे शासनाची प्रतिमा अधिक मजबूत झाली असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे। त्यामुळे त्यांची बदली इतरत्र न करता त्यांना विद्यमान पदावरच कायम ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच राज्यातील वाढत्या गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी तुकाराम मुंढे यांना अधिक महत्त्वाची जबाबदारी देण्याची मागणीही समितीने केली आहे। भेसळखोर आणि गुटखा माफियांविरोधातील कठोर कारवाईमुळे त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे त्यांना योग्य सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे। या निवेदनावेळी संविधान संरक्षण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। अन्न औषध प्रशासन विभागावर जे माननीय धडाकेबाज कारवाई करणारे अत्यंत महाराष्ट्रातील प्रामाणिक IAS अधिकारी माननीय तुकाराम मुंढे साहेब यांनी जे काम सुरू केलेलं आहे त्यांच्या कारवाईमुळे अनेक माफिया हे दुखावलेले आहेत। त्यामुळे त्यांची राजकीय दबावापोटी बदली होण्यासाठी अनेक प्रयत्न चालू असतात। त्यांची 21 वर्षे सेवेमध्ये 25 ठिकाणी बदल्या झालेल्या आहेत। तर शासनाची प्रतिमा त्यांच्यामुळे सुधारते। तर सरकारने कोणत्याही माफिया किंवा कोणत्याही राजकीयाला दबावाला बळी न पडता तुकाराम मुंढे साहेबांची बदली करू नये, आणि त्यांनी बदली केलीच तर महाराष्ट्रातील गुन्हेगारी गुंडगिरी निवडण्यासाठी मुख्य सचिव किंवा गृह सचिव पदावर नियुक्ती करावी, त्यांना Z कॅटेगरीची सुरक्षा देण्यात यावी। या बाबतीत आमचं एक निवेदन होतं